नि सा गा pani pani da pa pada pada ga ni da sa ni sa ga pani pani da pa pada pada ga ni da sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्वात थोर आणि ज्येष्ठ व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे मनोहर पर्रीकर. मनोहर पर्रीकर हे भारतीय राजकारणातील एक अभ्यासू आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे नेतृत्व होते. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील मापुसा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर असे होते. ते मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आणि लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, शांत आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखले जात. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोव्यात पूर्ण केले. पुढे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि भारतातील नामांकित तांत्रिक शिक्षण संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथे प्रवेश मिळवला. 1978 साली त्यांनी धातुकर्म अभियांत्रिकी मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. IIT मधून पदवी मिळवणारे ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. ही गोव्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ उद्योग क्षेत्रात काम केले, परंतु त्यांची ओढ सामाजिक आणि राष्ट्रकार्याकडे अधिक होती. विद्यार्थी जीवनातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते आणि संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर खोल प्रभाव पडला. संघटन, कौशल्य, स्पष्ट विचारसरणी आणि अभ्यासू वृत्ती यांच्या जोरावर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आले. गोव्यात भाजप संघटना उभी करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान ठरले. 1994 साली ते प्रथमच गोवा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्व गुणांची राज्यभर दखल घेतली जाऊ लागली. 2000 साली ते प्रथमच गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्या काळात गोवामध्ये स्थिर सरकार देणे हे मोठे आव्हान होते, कारण तेथे वारंवार सरकार बदलत असत. पर्रीकरांची प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न होता. त्यांनी पायाभूत सुविधांच्या या विकासावर अधिक भर दिला. रस्ते, पूल, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांची निर्णय क्षमता ठाम होती आणि ते फाईल्सचा सखोल अभ्यास करून ते महत्त्वाचे निर्णय घेत. साधे राहणीमान, साधा पोशाख, बहुतेक वेळा अर्ध्या पायांचा शर्ट आणि चप्पल ही त्यांची ओळख बनली. सत्तेच्या शिखरावर असतानाही त्यांनी कधीही आडंबर स्वीकारले नाही. 2012 साली ते पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. या कार्यकाळातच त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण, खाणकाम धोरण, पर्यटन विकास आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यावर भर दिला. गोव्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकांशी थेट संवाद साधणे, तक्रारी ऐकणे आणि तात्काळ निर्णय घेणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या नेतृत्वामुळे गोव्यात भाजपला स्थैर्य आणि विश्वासार्हता मिळाली. 2014 साली त्यांची देशाच्या संरक्षण मंत्रीपदी निवड झाली आणि त्यांनी इंडियाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर अधिक भर दिला. शस्त्रसाहित्य सामग्री खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. जवानांच्या सुविधांमध्ये सुधारणा, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देणे हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे मुद्दे होते.
2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या काळात ते संरक्षण मंत्री होते. त्या निर्णयामागे त्यांची ठाम भूमिका आणि प्रशासनिक समन्वय महत्त्वाचा मानला जातो. संरक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यात नेतृत्व करताना त्यांनी अभ्यासू वृत्ती, स्पष्ट संवाद आणि निर्णय क्षमता यांचा उत्तम मेळ साधला. 2017 साली गोव्यात राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतण्याचा निर्णय घेतला. ते तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. याच काळात त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्या. त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. गंभीर आजाराशी झुंज देतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यांपासून माघार घेतली नाही. उपचारांसाठी ते परदेशातही गेले, तरी शक्य तितके प्रशासनाचे कामकाज ते सांभाळत राहिले. आजारपणात असतानाही विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहणे, निर्णय घेणे आणि राज्यकारभार सुरळीत चालू ठेवणे यामुळेच त्यांची जिद्द आणि कर्तव्यनिष्ठा नेहमीच अधोरेखित होत राहिली. 17 मार्च 1919 रोजी अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गोव्यात आणि देशभरात शोककळा पसरली. त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे व अभ्यासू नेतृत्वामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान मिळवू शकले. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सर्वजण त्यांचा सन्मान करत. भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा, स्वच्छ चारित्र्य आणि सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता ही त्यांची खरी ओळख ठरली. मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिमत्वात तांत्रिक शिक्षणामुळे आलेली तार्किकता आणि संघटनात्मक कार्यातून आलेली शिस्त यांचा सुंदर संगम दिसून येतो. ते भावनिक भाषणांपेक्षा तथ्याधारित मांडणीवर विश्वास ठेवत. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर बोलणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी गोव्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जीवन हे साधेपणा, प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा यांचे उदाहरण मानले जाते. IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेमधून शिक्षण घेऊनही त्यांनी मोठ्या शहरांमध्ये करिअर न करता आपल्या मातृभूमीत राहून सेवा करण्याचा मार्ग निवडला. गोव्याच्या राजकारणात त्यांनी स्थैर्य आणले आणि राष्ट्रीय स्तरावरही सक्षम प्रशासक म्हणून आपली छाप सोडली. त्यांच्या याच कार्यामुळे गोव्यातील तरुणांना शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली. एकूणच मनोहर पर्रीकर हे केवळ गोव्याचे मुख्यमंत्री किंवा भारताचे संरक्षण मंत्री नव्हते, तर ते स्वच्छ आणि अभ्यासू राजकारणाचे प्रतीक होते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा संघर्ष, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठा याचा संगम होता. त्यांनी दाखवून दिले की साधेपणा आणि प्रामाणिकता यावर आधारित नेतृत्व ही प्रभावी आणि यशस्वी ठरू शकते. त्यांच्या स्मृती आजही गोव्याच्या आणि भारताच्या राजकीय इतिहासात आदराने जपल्या जातात. अशा या महान नेत्याला रेडिओ MPSC गुरुच्या व्यासपीठाकडून कोटी कोटी प्रणाम. तर श्रोते हो, आज दिनांक 17 मार्च आणि आज मनोहर पर्रीकर यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती नुकतीच जाणून घेतली आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.